पाऊस आल्यावर ठरू नेमकं छत्री घ्यायची की रेनकोट असं सूचक उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं। अजित पवारांसोबत जाणार का असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळे त्यांनी हे उत्तर दिलं। यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा आता भाष्य केलं। वादळ पाऊस आला की छत्रीलाही ऐकत नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते। किती वर्ष 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील, मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं हे सगळं स्थानिक नेते ठरवतात। नेहमी हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे। कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना, सत्तेचं विकेंद्रीकरण। सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं। तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या आणि सक्षम व्हा आणि ताकद देतो आम्ही। एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। पाऊस हा ज्यावेळेस वादळ रूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही। त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे। त्यामुळे आज तरी त्या संदर्भात रेनकोट, छत्री किंवा ते आमच्याकडे हे वापरतात पाण्याचा, आदिवासी भागामध्ये तो जास्त म्हणजे शरीराला झाकून ठेवतो।